वर्धा जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में ऋण वितरण की स्थिति को लेकर उठी अनिश्चितता के बीच विधायक पंकज भोयर ने स्पष्ट किया है कि बैंक अब पूरी तरह सक्रिय है। राज्य सरकार की वित्तीय मदद और विशेष प्रयासों से बैंक का संचालन पुनः शुरू हुआ है और किसानों को ऋण उपलब्ध कराने की प्रक्रिया जारी है। आधीच्या काळामध्ये वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काही चुकीच्या पद्धतीने कर्ज देण्यात आले होते, काही चुकीचे व्यवहार त्या ठिकाणी झाले होते। त्याच्यामुळे बँक प्रचंड मोठ्या डबघाईमध्ये आली होती। मध्यातल्या काळामध्ये आरबीआयने त्याचा परवाना देखील रद्द केलेला होता, परंतु योग्य वेळी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळजवळ 168 कोटी रुपयाची मदत ह्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केली होती आणि त्यामुळे आता बँक सुरू झालेली आहे। मागच्या 2 वर्षांपासून काही शेतकऱ्यांना आम्ही कर्ज वाटप देखील केलेलं आहे। लवकरच मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून त्या ठिकाणी चांगल्या संस्थांना, चांगल्या व्यापाऱ्यांना, चांगल्या लोकांना, चांगल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून बँक अजून रोलिंगमध्ये आणणे आणि ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत होणार आहे।